तयारी द्यावीची या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। अतुल बोडके साताऱ्याहून आपल्याला प्रश्न विचारतोय। अतुल, प्रश्न विचार तुझा। अतुल, तुझा प्रश्न विचार। हॅलो। हा अतुल, स्टोरी रायटिंग आणि लेटर रायटिंग लिहिताना त्याची सुरुवात कशी करावी? स्टोरी रायटिंग आणि लेटर रायटिंगची सुरुवात। स्टोरी रायटिंग बेसिकली लिहित असताना जी आउटलाईन दिलेली असते तर त्या स्टोरीची आउटलाईन आपल्याला ब्रेक करायची नाहीये। ज्या सिक्वेन्समध्ये पॉइंट्स दिलेले आहेत तर त्या सिक्वेन्समध्येच ते पॉइंट्स घेत किमान 2 पॉइंट्ससाठी मिळून एक परिच्छेद लिहिणं अपेक्षित आहे। सोप्या भाषेत मुलांनी लिहावं, फार कठीण वाक्यरचना करण्याचा अट्टहास करू नये आणि स्टोरी लिहित असताना पास्ट टेन्सचा वापर करावा, कारण ती घडून गेलेली गोष्ट आहे आणि ती आपण लिहिणार आहोत। त्यामुळे पास्ट टेन्समध्ये ती लिहिणार, कारण पॉइंट्स प्रेझेंट टेन्समध्ये दिलेले असतात आणि बऱ्याचदा त्यामुळे मुलं ती प्रेझेंट टेन्समध्ये लिहून काढतात। तर असं न करता पास्ट टेन्समध्ये स्टोरी लिहायची आहे। अगदी महत्त्वाचा मुद्दा मॅडमने सांगितलाय। स्टोरी लेखन करताना पास्ट टेन्सचा वापर करावा। अनिल अहेर हिंगोलीहून बोलतोय आपल्याशी। अनिल, प्रश्न विचार तुझा। ग्रामरमध्ये हॅलो। हा बोल अनिल, प्रश्न विचार। ग्रामरमध्ये मला इनडायरेक्ट अवघड असते। डायरेक्ट इनडायरेक्ट अवघड जातं। सध्या जे इनडायरेक्ट स्पीच येणार आहे ते नॉन टेक्स्चुअल पार्टमध्ये मोस्टली विचारलं जातं। नॉन टेक्स्चुअल ग्रामर पण त्यांना असतं। तिसरा प्रश्न आहे तो, तर त्याच्यामध्ये 2 ते 3 मार्कांसाठी इनडायरेक्ट स्पीच येतं आणि त्याच्यासाठी 2 ते 3 ओळींचा एखादा परिच्छेद दिलेला असतो। तर ते इनडायरेक्ट स्पीचचे नियम मात्र मुलांनी नक्की पाहिले पाहिजेत की रिपोर्टेड वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर त्यानुसार होणारे जे बदल आहेत ते समजून घेऊन किंवा ते बाय हार्ट जरी केले तरी चालतील आणि त्यानुसार बदल करायला हवेत। त्याचे नियम मुलांना माहिती असतात, फक्त ते विसरून गेलेले असतात। आणि पॅरेग्राफचं जेव्हा आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही मुलं करतात तेव्हा कोहेरन्सचा वापर, म्हणजे त्याला जोडणाऱ्या शब्दांचा, ते स्वतंत्र वाक्य म्हणून इनडायरेक्ट करायचं नाहीये, तर फर्दर ही सेड, ही रिस्पॉन्डेड यासारख्या कोहेरन्सचा वापर त्यांनी करणं अपेक्षित आहे। तर हे मुलांनी नक्की लक्षात ठेवायला हवं। आणि इनडायरेक्ट मध्ये सुद्धा काळ लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच मी सांगितलं की नियम जर कळले तर रिपोर्टेड वर्ब पास्ट टेन्समध्ये असताना किंवा रिपोर्ट वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये असताना जो काही बदल होतो तो त्याच्यावर आधारित आहे आणि नियम सगळे त्याच्यावरच आधारलेले आहेत। मॅडम, निबंध जे येतात 4 निबंध, काही विषय सांगू शकाल का की साधारण हे विषय तयार केल्यास फायदा होऊ शकेल विद्यार्थ्यांना? हा, निबंध लेखनामध्ये त्यांना फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरसाठी टेक्स्टबुक बेस्डच असणार आहे। जे काही कॉम्पोजिशन्स येतात ते सगळे टेक्स्टबुक बेस्ड आहेत आणि टेक्स्टबुकमध्ये प्रत्येक लेसनच्या खाली त्यांना रायटिंग स्किल वर आधारित एक कॉम्पोजिशन दिलेलं आहे। जर मुलांनी ते सगळे सोडवलेले असतील किंवा सगळे पाहिलेले असतील तर त्यांना व्हरायटी ऑफ कॉम्पोजिशन्स खरं तर मिळणार आहेत। त्यामुळे फार वेगळा तयारी करण्याची गरज नाही। बेसिकली टेक्स्ट बाजूला राहतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि मग थोडासा पुस्तकाच्या मागचे प्रश्न जरा विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं त्यावर। प्रिया रसे अमरावतीहून बोलते। प्रिया, प्रश्न विचार तुझा। हॅलो मॅम, पेपरचं प्रेझेंटेशन कसं असावं म्हणजे ज्यामुळे आपला पेपर अट्रॅक्टिव्ह वाटेल? प्रेझेंटेशनचा प्रश्न खूप मुलांच्या डोक्यामध्ये असतो। प्रेझेंटेशन याचा अर्थ पेपर डेकोरेट करणं नव्हे, तर आपण जे लिहितो ते इतकं नीट नेटकेपणाने लिहिलेलं असायला पाहिजे। ओव्हर रायटिंग असू नये, खाडाखोड करू नये। जे काही लिहायचंय ते कॉन्फिडंटली लिहायचंय आणि एकाखाली एक प्रश्न न लिहिता नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावा। जे सीन पॅसेजेस आहेत ते एकाखाली एक चालतील, म्हणजे त्याच्यातले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न एकाखाली एक चालतील, ऑप्शनल क्वेश्चन्स, पण नवीन प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 2 हा नवीन पानावरच सुरू झाला पाहिजे आणि कॉम्पोजिशन मात्र प्रत्येक स्वतंत्र पानावर लिहावं, कारण 6व्या प्रश्नामध्ये 2 कॉम्पोजिशन्स आहेत तर ते एकाखाली एक न लिहिता नवीन पानावरच लिहिले गेले पाहिजे। थोडक्यात प्रत्येक प्रश्नाची सुरुवात नवीन पानावर करायला पाहिजे। मॅडम, थोडंसं अनसीन पॅसेज बद्दल सांगाल? हे मुलांना कठीण जातं थोडं उत्तर द्यायला। अनसीन पॅसेज कठीण जातं असं नव्हे, कारण ते मॅटर, म्हणजे माझा तर अनुभव थोडासा वेगळा आहे, कारण मुलांसाठी ते एकदम नवीन टेक्स्ट पॅसेज आहे आणि त्यामुळे ते काळजीपूर्वक त्याचं वाचन करतात। आणि जसं मी सुरुवातीला सीन पॅसेजेससाठी सांगितलं की प्रश्न वाचून त्याचं उत्तर शोधण्या इतकंच टेक्स्टबुक तो पॅसेज रीड करायचा आहे आणि वाचल्यानंतर त्याचं उत्तर मिळालं की उत्तर लिहायचं आहे। त्यामुळे तसं काही कठीण जाणारा प्रश्न नाहीये। कवितेच्या प्रश्नांची बी आणि सी कशा पद्धतीने मॅडम तयारी करते? कवितेचा प्रश्न खरं तर हा अंडरस्टँडिंगवर आहे, म्हणजे कविता तुम्हाला किती समजलेली आहे तर त्याच्यावर आधारित आहे। त्यामुळे खरं तर टेक्स्टबुकमध्ये फक्त 7 कविता आहेत आणि त्या 7 मधल्या 2 ते 3 कविता थोड्याशा कठीण असलेल्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या कविता खूप सोप्या आहेत। म्हणजे कुकी थीफ वगैरे सारखी कविता मुलांना अतिशय सहज जमणारी आहे। तर मुलांनी अशा कविता पण वाचाव्यात आणि कवितांची उत्तरं लिहिताना कवितेच्या ओळीच्या ओळी न लिहिता त्यांना जे समजलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे। बऱ्याचदा मुलं कवितेच्या ओळी उतरवून काढतात आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण मार्क्स मिळत नाहीत। कवितेमध्ये रायमिंग पेअर्सचा प्रश्न असतोच, तर रायमिंग पेअर्स एकाखाली एक 4 पेअर्स असतील तर एकाखाली एक 4
त्यांनी लिहाव्या, बरोबरची खूण करू नये, मध्ये हायपनच असायला हवी. या साध्या साध्या गोष्टी जर मुलांनी लक्षात ठेवल्या तर कवितेच्या प्रश्नामध्ये सुद्धा त्यांना पूर्ण मार्क मिळू शकतात, कारण त्याच्यामध्ये सुद्धा ए टाईपचे 2 प्रश्न असणारच आहेत आणि ते सोपे आहेत, म्हणजे त्याचं उत्तर काही पूर्ण वाक्यात लिहिण्याची गरज नसते. करिश्मा गुलानी साताऱ्याहून बोलते आपल्याशी. करिश्मा, प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा आहे की जे रॅपिड रीडिंग दिलेले आहेत ना त्यावर किती भर द्यायचा आणि कुठले महत्वाचे आहेत, आणि जे कन्व्हर्सेशन रायटिंग आहे ना त्यावर थोडं मार्गदर्शन पाहिजे. रॅपिड रिडिंग कोणत्या भर द्यायचं आणि कोणते येऊ शकतं? रॅपिड रिडिंग मध्ये खरं तर त्यांना 5च स्टोरीज आहेत. मुळात स्टोरीजवर आधारित फक्त 5 मार्कांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न ए टाईपचे आहेत, जे अतिशय सिंपल फॅक्च्युअल म्हणजे 1 वर्ड 1 फ्रेज 1 क्लॉज मध्येच लिहायचे आहेत. एक बी टाईप ग्लोबल अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे आणि सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. त्यामुळे 5 मार्कांच्या प्रश्नासाठी त्या 5 स्टोरीज मधून ऑप्शन त्यांनी काही टाकू नये. त्या स्टोरीज वाचून त्यांनी जर समजलेल्या असतील तर त्या कोणतंही उत्तर त्यांना लिहिता येऊ शकणार आहे. त्यामुळे स्टोरीजसाठी ऑप्शन विचारू नये. बेसिकली लँग्वेजसाठी कोणता ऑप्शन आहे असं विचारण्याचं काही कारण नाहीये. म्हणजे 5ही रॅपिड रिडिंग स्टोरीज माहिती असायलाच पाहिजेत, कंटेंट वाईज माहिती असायला हव्या. बरोबर आहे मॅडम. आपण असंच बोलणार आहोत. आपल्याला विद्यार्थ्यांचे फोनही येतात आहे आणि मॅडम आहे तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 5:30 वाजता तुम्ही बघू शकता. शिवाय आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv. त्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम बघू शकता आणि मॅडमनी ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या त्याच्यावर वाचू शकता. पण इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.